आता आम्ही झोपून उठलो आहे आणि साखर चौकचे गणपती आपल्याला बघायला जायचे आहेत. रात्रभर आपण गणपती बघणार आहोत, त्यामुळे झोप काढून घेतली मस्त आणि रेडी होऊयात आणि बाप्पा बघायला जाऊयात. पनवेलमध्ये म्हणजे मलासुद्धा माहीत नव्हतं, कारण आम्ही मुंबईला राहायचो आणि आता इथे पनवेलमध्ये आल्यानंतर पहिल्यांदाच आम्ही साखर चौकचे गणपती इथे बघितले आणि खूप धम्माल असते आणि फक्त पनवेलमध्येच असतात हे, बाकी कुठेही नसतात आणि इतकी धम्माल असते. प्रत्येक छोट्या छोट्या गाळी असतात, तिथे गणपती बसवले जातात आणि अगदी गेम खेळले जातात, सगळ्या गोष्टी होतात. ते तुम्हाला व्हिडिओत बघायलाच मिळेल की बायकासुद्धा किती एन्जॉय करतात. म्हणजे आपला घरचा गणपती कसा एन्जॉय करतात, अगदी तसाच तो सार्वजनिक गणपतीसुद्धा एन्जॉय करतात. आणि जशी लालबागचा राजा आहे, जसा लालबागचा राजा जी मूर्त असते सेम टू सेम मूर्त इथे पनवेलमध्ये बसवली जाते. मार्केटच्या गणपती म्हणजे मार्केटचा राजा म्हणतात त्याला. आणि म्हणजे सेम फिलिंग आहे की त्या बाप्पाच्या पायावर डोकं ठेवलं तर असं वाटतं की लालबागलाच आपण जाऊन डोकं टेकवलं. अगदी एवढं सुंदर फील आहे तिथे गेल्यानंतर. तर दरवर्षी आम्ही जातो, तर ह्या वर्षी आम्ही तुम्हाला घेऊन जातो आहे. जर तुम्हाला कधी लालबागच्या राजाला दर्शन घेता नाही आलं किंवा नाही करता आलं, खूप गर्दी असते, प्रचंड गर्दी असते, तर तुम्ही इकडे येऊनसुद्धा दर्शन घेऊ शकता, कारण सेम मूर्त आहे लालबागच्या राजाची. आणि त्यांचं जे मागचं प्रबळ असतं लालबागच्या राजाचं, ते सुद्धा या गणपतीला सेम तेच घेऊन येतात. जसं लालबागच्या राजाचं विसर्जन होतं, त्याच्यानंतर नेक्स्ट डे ते प्रबळ इथे येतं आणि इथेच मूर्त बनवली जाते आणि इकडेच असतं. तुम्हाला दाखवीनच की कुठे काय वगैरे होतं आहे ते. आणि खूप मस्त छान गणपती बघूयात आपण. आमचे फॅमिली पण आलेली आहे, माझी वहिनी वगैरे आली आहे, त्यांनासुद्धा बघायचं होतं, तर ते सुद्धा लालबागला वगैरे जात नाहीत गर्दीत. तर ते म्हणाले की चल आता इथे आलो आहे तर इथूनच आपण बाप्पाचं दर्शन घेऊया. सो चला फ्रेश होऊया आणि निघूयात मग. जय भवानी मित्रमंडळ संगम खूप सुंदर नटल्यात, अगदी सुंदर नटल्यात. तुम्ही बघू शकता किती छान त्यांचे ब्लाउजेस आहेत डिझाईन केलेले. आणि केसांचं पण ते जसे आगरी कोळींचं जो गजरा असतो अगदी तो लावून, म्हणजे पूर्ण तोच गेटअप केला आहे त्यांनी. आणि छान दिसत, सगळ्या एकसारख्या गेटअप केल्यामुळे अजून मज्जा वाटते बघायला. आणि रात्रीचे 12 वाजून गेले आहेत आणि तुम्ही त्यांचा जोश बघू शकता की किती आनंदाने त्या नटल्या आहेत आणि किती छान छान डान्स चालू आहे त्यांचा. आम्हाला पण असं वाटत होतं त्यांना बघून की आपण पण जावं त्यांच्यामध्ये डान्स करायला, कारण दिवसभर आपण आपल्या घरात कामं करतो, स्वतःला असा वेळ देत नाही, पण त्या इतकं नटून थटून रात्री 12 नंतरही त्यांचा हा जोश बघून असं वाटते की खरंच आपण पण असं करायला पाहिजे. वहिनी तर आमची जाम खुश होती आणि बघत होती, तिला पण आवडतं सगळे नटायला वगैरे असं. सो त्यामुळे आम्ही नेहमी असं बघत असतो. आम्ही त्या मुलींकडेच आमचं लक्ष होतं. बाप्पालाही दर्शन घेतलं आम्ही, पण काय घातलं आहे त्या मुलींनी, कसे नटले, ब्लाऊज कसं आहे. आपण बायका एकत्र जमलो की आपण बघा एकविरा पण आहे आणि ब्लाऊजवरती एकवीर अशी ड्रॉइंग केलेली आहे आणि खूप सुंदर मस्त केलं आहे ब्लाऊज. खूप सुंदर नटल्यात, रील्स बनवत आहेत त्या. नाचून आधी झालं होतं त्यांचं आणि नंतर मग आता ते रील्स बनवत होते आणि छान वाटतं. म्हणजे असं की आपण पण अशी मजा करायला हवी की सगळं सोडून बाबा काय टेन्शन काय नाही, सकाळी उठायचं टेन्शन नाही, काय नाही, कामाचं काही टेन्शन नव्हतं. त्यांचा चेहरा तुम्ही बघू शकता, एकदम हसरे आणि मजा मस्ती करतायत त्या.
फक्त रील्स बनवायचं एवढंच त्यांच्या डोक्यात होतं, बाकी काही नाही. आणि स्टेप्स वगैरे असे छान एकत्र कोऑर्डिनेशन करून ते करत होते. बघण्यासाठी खूप मजा येत होती. आणि आम्ही सगळी फॅमिली आम्ही गणपती बाप्पा बघण्यासाठी गेलो. तर हे असे छान छान दृश्य पाहायला मिळाले आम्हाला. आणि मजा. आता हा दुसरा संघ आहे, कापड बाजारातला आहे गणपती बाप्पा. इथेही छान मस्त गाणी लावून डान्स चालू होता. कौतुक या गोष्टीचं वाटतं की असं छान छान नटून थटून रात्री 12-1-1 वाजेपर्यंत हीच एनर्जी आहे सगळ्यांमध्ये. ते पाहून खूप छान वाटतं, स्पेशली महिलांसाठी. आणि ते त्यांचा आनंद व्यक्त करतात किंवा ते एन्जॉय करतात हे बघून आम्हालाही खूप आनंद वाटत होता. आणि बाप्पांची मूर्त तुम्ही बघू शकता, खूप मस्त आहे, लालबागच्या राजासारखीच आहे. कापड बाजारातला आहे गणपती हा. त्याच्यानंतर हा अष्टविनायक मित्रमंडळ म्हणजे काय म्हणतात ते, काय रे अजून ते, जवेरी बाजार. जसं मुंबईचा जवेरी बाजार आहे तसं पनवेललाही जवेरी बाजार आहे. तिकडचा बाप्पा आहे हा जवेरी बाजारचा. आणि अशी मुंबईला कशा मूर्त्या असतात मोठ्या मोठ्या उंच, अगदी तशीच मूर्त होती आणि बघण्यासारखी होती. आणि मग फायनली आम्ही आलो आहोत मार्केटच्या राजाला. मार्केटच्या राजाला तुम्ही गर्दी पाहू शकता. मुखदर्शनाची सुद्धा प्रचंड लाईन होती. आणि आम्ही इतकं कष्ट करून गेलो आहे, म्हणजे अक्षरशः मारामारीपर्यंत आमचं आलं होतं. आणि कारण सोडतच नव्हते. आम्ही अर्धे जण पुढे आलो आणि अर्धे जण मागे राहिले होते. बाप्पाचा चेहरा पाहण्यासाठी आम्ही एवढी तडजोड करून पुढे आलो आम्ही. आणि फायनली आम्हाला बाप्पा दिसले. तुम्ही बघू शकता, असं वाटतंय की आपण लालबागमध्येच आलो आहे. सेम मूर्त आहे बाप्पाची, सेम फिलिंग आहे. आणि तुम्ही कुठूनही दर्शन घ्या, कुठल्याही बाप्पाचं दर्शन घ्या, ते बाप्पापर्यंत पोचतंच. असं काही जरुरी नाही आहे की आपण लालबागच्या राजाला गेलो म्हणजे तिथेच दर्शन मिळतं, तिथेच बाप्पा पावतो, किंवा ह्या बाप्पाकडे गेलो तर हाच बाप्पा पावतो, असं काही नाही. सगळे बाप्पा सारखे आहेत. तुम्ही मनापासून जर बाप्पांकडे काही मागितलं तर ते नक्कीच तुम्हाला मिळेल. असेच तुम्हाला छान छान व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या पेजला फॉलो करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका. आणि पुन्हा आपण भेटूया आपल्या नवीन व्हिडिओसहित. बाय बाय, टेक